कचरा असा रस्त्यात टाकू नका. टाकाल कचरा रस्त्यात, लोक काय बसले रस्त्यात. टाकाल कचरा रस्त्यात, लोक काय बसले रस्त्यात. टाका कचरा कुंडीत, ओला सुका करून. कचरा टाका कचरा कुंडीत, ओला सुका करून. लोक काय जाईल पळून. काय मधला ओला सुका करेल वेगळा. शहाणपण आले मधला ओला सुका करेल वेगळा. परिसर होईल सुंदर सगळा, परिसर होईल सुंदर सगळा. काय सांगेल स्वच्छता मोहीमचे आयोजन केले गेले, कशा प्रकारच्या मोहीम आहे काय? कॉस्मस हायस्कूल इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम आम्ही एक आव्हान घेतलंय की एका तासात म्हणजे 45 मिनिटात, एका तासात सुद्धा नाही 45 मिनिटात 1000 मुलांनी आपल्या पूर्ण प्रभाग हा स्वच्छ केलेला आहे. आणि आम्ही एक जनजागृती करतोय स्वच्छतेबाबत की मुलंच, आपली लहान मुलंच त्यांना सांगतात आहेत की आपण परिसर स्वच्छ तर आपण स्वच्छ, स्वच्छ भारत स्वस्थ भारत. हा संदेश आम्ही लोकांना या मोहिमेद्वारा देत आहोत. आणि मला अत्यंत आनंद होतोय, अभिमान वाटतोय की आपल्या या पहिलीपासून ते 10वी पर्यंतच्या मुलांनी पाऊण तासात 45 मिनिट्स मध्ये हा पूर्ण प्रभाग स्वच्छ केला आणि अतिशय उत्साहाने आनंदाने स्वच्छ केला. आणि मी हाच मेसेज देईन, सगळ्यांनी एकत्र केलं तर ते शक्य आहे आणि ते आपण करू शकतो. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि हीच गोष्ट आम्ही आपल्या मुलांमध्ये रुजवतोय की आत्तापासूनच त्यांना कळलं पाहिजे की आपण आणि आपला परिसर स्वच्छ असला पाहिजे, तरच आपण स्वस्थ राहू. पहिली गोष्ट तर आम्ही 40 मिनिटात आज हा वॉर्ड पूर्ण क्लीन केला आहे. आमचं स्कूल कॉस्मस हायस्कूल इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम टोटल 1000 पोरांनी हा वॉर्ड स्वच्छ केला आहे. तर ह्याच्यापासून आम्हाला निरोगी राहायचा धडा भेटला असं सांगू शकतो. आज स्वच्छता मोहीमसाठी कॉस्मस शाळेने जो भाग घेऊन स्वच्छता मोहीम केलेली आहे त्यासाठी त्यांना धन्यवाद. आणि मुख्यमंत्री साहेबांचा जो स्वच्छता मोहीमवर जो भार दिलेला आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी तो सिरियसली घेतलेला आहे आणि सगळ्या शाळांनी आणि मुलांनी त्याच्यात सहभाग घेऊन मुंबई आणि महाराष्ट्र स्वच्छ करण्याचा तो धोरण घेतलेला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांचे पण धन्यवाद आणि शाळांचा आणि सगळ्यांचा सिटीजन लोकांचा पण धन्यवाद की त्यांनी मनापासून स्वच्छता मोहीम केलेली आहे आणि आपल्या प्रभागामध्ये पण चांगल्यापैकी स्वच्छता मोहीम चालू आहे. धन्यवाद. काय सांगेल आजच्या दिवशी काय? आजचा दिवस आमच्या शाळेसाठी महत्त्वाचा आहे कारण आमच्या शाळेने स्वच्छता मोहीम राबवायची ठरवली आणि ती आज प्रत्यक्षात आणलेली आहे. खरं तर आत्ताच संत गाडगे महाराज यांची सुद्धा जयंती झाली आहे. त्याचं औचित्य साधून आणि आमच्या शाळेने स्वच्छता करावी या हेतूने आम्ही हा उपक्रम केला. आमच्या शाळेचे इंग्रजी आणि मराठी माध्यमाचे जवळपास 1000 विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आणि 45 मिनिटात त्यांनी हा प्रभाग स्वच्छ आणि सुंदर केलाय. तोही उत्साहात, आनंदात, कोणतीही जबरदस्ती न करता मुलांनी स्वइच्छेने हे कार्य हाती घेतलंय. आणि हाच संदेश दिलाय समाजाला की प्रत्येक घटकाने मी पासून सुरुवात केली तर ही स्वच्छता होणं अशक्य नाही. आणि अगदी पहिलीपासून ते 9वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत या मोहिमेमध्ये सहभागी झाले आणि या शाळेचा एक घटक असल्याचा मला अभिमान आहे. म्हणजे प्रत्येकाने केली पाहिजे. प्रत्येक जण घरातून नारा देतो पण आम्ही ही गोष्ट मुलांमध्ये रुजवून ती प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या शाळेने. आज किती स्वच्छता केली? आम्ही पूर्ण एरियाची स्वच्छता केली आणि पाऊण तासाच्या आत आम्ही स्वच्छता केली पूर्ण एरिया. लोकांना काय सांगणार आजच्या दिवशी? स्वच्छता आपण बोलतो की करा करा पण ते आपण स्वतःपासूनच करायला हवी, नाहीतर ते होऊ नाही शकत. We are the citizens of India and we are here to clean our surrounding, city and country clean. So please throw the garbage in the dustbin and don't split here and there. तो हम लोग कहना चाहते हैं कि जैसे हम लोग अपन घर को क्लीन करते हैं ना वैसे ही हम लोग अपना निसर्ग को भी हम लोग को क्लीन करना पड़ेगा. क्योंकि हम लोग निसर्ग को क्लीन किए तो हम लोग का हेल्थ वो सब है ना डिसीज निकल जाएगा. मतलब डिसीज नहीं स्प्रेड होगा. कितना कचरा होगा उतना ही डिसीज वगैरह वो सब हो जाता है.